नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायची आहे रव्यापासून रेसिपी. रवा म्हटला का भरपूर सारे रेसिपी होतात, पण त्यापासून आपल्याला अजिबात टाईम न लागता 5 मिनिटाच्या आत रेसिपी होणार आहे. त्यासाठी मी 2 वाट्या रवा घेतल्या होता, 2 वाट्या पाणी घेतलं होतं आणि 1 वाटी आंबट दही घेतलं होतं. हे सगळं मिश्रण करून घेतलेलं आहे रव्याचं आणि ते बाजूला ठेवून दिलं होतं 2 मिनटं, कारण तेल गरम करत ठेवलेलं आहे. मी तेल कशासाठी गरम करत ठेवलं आहे हे सुद्धा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल. आता 2 चमचे असं तेल गरम करून घेतलेलं आहे कडकडीत. ह्याच्यासाठी केलेलं आहे. आपल्याला फोडणी करायची आहे. जिरी, मोहरी, हिंग आणि चणा डाळ 1 चमचाभर, उडीद डाळ 1 चमचाभर अशी खमंग अशी फोडणी करायची आहे. कढीपत्ताही घालून घ्यायचा आहे आणि हे कडकडीत तेल असल्यामुळे आपली डाळ छान अशी फ्राय होते त्याच्यामध्ये आणि त्या डाळींचा स्वाद अप्रतिम लागतो ह्या रेसिपीमध्ये. नक्कीच तुम्हाला आवडेल 5 मिनिटात होणारी रेसिपी. ना भिजत घालायचं, ना रात्री भिजत घालायचं, ना सकाळी भिजत घालायचं आहे. झटपट भिजत घाला आणि झटपट करा. आता फोडणी त्यामध्ये ओतून दिलेली आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे लगेच, म्हणजे त्याचा जो आरोमा असतो म्हणजे धूर तो बाहेर पडला जात नाही. छान आपल्या रेसिपीला चव येते त्याची. हे पहा. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तेल, डाळी ह्याची फोडणी दिलेली सगळ्या रव्याला मिक्स होईल रव्यामध्ये आणि त्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे. मैत्रिणींनो, रवा म्हटला का भरपूर अशा रेसिपी होतात. त्यातलाच एक प्रकार आहे पण झटपट होणारा. आता त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. चवीनुसार मीठ घातल्यानंतर परत एकदा आपण व्यवस्थित हलवून घेऊ. पहा, जेवढं तुम्ही हलवाल व्यवस्थित तेवढी ही रेसिपी एकदम स्पॉन्जी होते. ह्या पद्धतीत आपल्याला पीठ पाहिजे. थोडंसं घोटभर पाणी घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. पातळ झाल्यानंतर हा पदार्थ छान फुलून येत नाही मैत्रिणींनो. ह्या पद्धतीत आपण पीठ केल्यानंतर यामध्ये आपल्याला अजून एक पदार्थ घालायचा आहे. तो कोणता पदार्थ आहे तो नक्की पहा. हे घातलेलं आहे. इनो घाला, सोडा घाला, काहीही घालू शकता तुम्ही. मी घातलेला आहे सोडा, आपला घरगुती असतो तो, जो आपण भज्यासाठी वापरतो तो असा अर्धा चमचाच घालायचा आहे, जास्त घालायचा नाही. आणि छान फेटून घ्यायचा आहे, म्हणजे आपला रवा असतो तो हलका होतो एकदम. आणि ह्यापासून आपल्याला बनवायचा आहे ढोकळा, झटपट इन्स्टंट ढोकळा. तुम्हाला कुठे बाहेर जायचं असलं तर नक्की हा ढोकळा करून घेऊन जा, झटपट होणारा. आता एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्या अर्ध एवढंच ठेवायचं आहे आपल्याला. पूर्ण मिश्रण भरायचं नाही, कारण आपला ढोकळा फुलला जातो छान असा. आता मी पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये एक काठा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. जास्त वेळ ठेवता कामा नये. आणि तुम्हाला जर वाटलं तर सुरीने थोडंसं बघायचं आहे आणि नंतरच काढायचं आहे. आता वरती मी थोडी मिरी पावडर आणि आपली लाल तिखट हे भुरभुरून घ्यायचं आहे. चवही छान लागते त्याची आणि दिसायलाही सुंदर दिसतो आपला ढोकळा. पहा मैत्रिणी, नक्की आवडेल तुम्हाला हा. झाकून ठेवा आणि 10-15 मिनटं वाफवून घ्या. तुम्हाला आवडला
झटपट ढोकळा तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता सुरीच्या टोकाने पाहायचं आहे, अजिबात काही लागलं नाही का समजायचं आपला ढोकळा वाफवून झालेला आहे. 10 मिनटामध्ये झालेला आहे मैत्रिणींनो. तुम्हाला जर वाटलं थोडासा आहे तर 5 मिनटं आणखीन ठेवा. आता मी त्यासाठी चटणी करून घेतलेली आहे. ही चटणी आहे खोबरं, शेंगदाणे थोडेसे घातलेत, चण्याची डाळ घातलेली आहे म्हणजे फुटाण्याची, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि पुदिना, मीठ आणि लिंबू हे घालून छान अशी चटणी बनवलेली आहे. ह्या चटणीची चव इतकी अप्रतिम लागते, पुदिन्यामुळे आणखीनच भन्नाट आपली चटणी होते. ह्या चटणीला तुम्ही तडका नाही दिला तरी चालतो, अशीच खाल्ली तरीसुद्धा ही चटणी अप्रतिम लागते मैत्रिणींनो. ही चटणी तुम्हाला 7-8 माणसासाठी पुरेशी आहे. आता ह्या 2 वाट्यांचं आपले 2 ताटं झालेली आहेत मैत्रिणींनो. आता आपलं थंड करून घेतल्यानंतर कापून घ्यायचा आहे ढोकळा. तुम्हाला कसा हवा, मोठा हवा, छोटा हवा, पीस त्याप्रमाणे कापून घ्यायचे आहेत. पण हे मी कापते ते अगदी बरोबर आहे, ना मोठे ना छोटे, अगदी मीडियम आकाराचे. आता पहिलं मैत्रिणींनो मधी कापून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूनी छान असा ढोकळा आपला चौकोनी आकारात कापला जातो आणि सारख्या वड्या पडल्या जातात. हे पहा, जसा ढोकळा थंड होईल तसा झटपट निघायला वेळ नाही लागत. हे पहा, अजिबात आपल्या ताटाला सुद्धा चिटकला नाही. अशा छान ढोकळ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. करून पहा आणि इतका स्पॉन्जी झालेला आहे का तुम्ही पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. आणि मैत्रिणींनो, मी एक तुम्हाला टिप्स सांगते. हा ढोकळा करताना झटपट जर तुम्ही सोडा टाकला तर जास्त वेळ न लागता आपल्या ताटात ओतून घ्यायचा आहे, नाहीतर ढोकळा स्पॉन्जी होत नाही, चिवट होतो. ही एक टिप्स आहे, नक्की फॉलो करा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. दुसरं ताटही मी कापून घेते आता. तो सुद्धा छान झालेला आहे पहा ढोकळा. आणि इतका भारी होतो का तुम्ही कोणी पाहुणे येणार असणार त्यांच्यासाठी सुद्धा हा नाश्ता बनवू शकता. कारण अर्धा तासाच्या आत तुम्ही हे सगळं करून मोकळे व्हाल. नक्की करून पहा. तुम्हाला आवडला तर कमेंट तर करालच. आणि ही याच्यामध्ये उडदाची डाळ आणि चण्याची डाळ घातल्यामध्ये दाताखाली आल्यानंतर अगदी अप्रतिम लागतं. एवढा दिसायलाही सुंदर, खायलाही अप्रतिम. तुमच्या मैत्रिणीशी सुद्धा शेअर करा, त्यांनाही आवडला तर कमेंट करायला सांगा. आणि तुमचं घरचंच चॅनल असेल असं समजून तुम्हाला याच्यात काही बदल करायचा असला तेही सांगू शकता. बाय मैत्रिणींनो, भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान ढोकळ्याचा स्वाद घ्या. बाय बाय. हे पहा, सुंदर, अतिसुंदर तुमच्या साठी अगदी अप्रतिम ढोकळा तयार झालेला आहे. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत.